Hello friends, for standard 7th we are going to learn about topic number 10, disaster management, आपत्ती व्यवस्थापन. In previous lecture we learned about information about Femini, reasons of the Femini, who will responsible for the Femini, and what can we do to ease the severity of a Femini. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो आणि दुष्काळाला जबाबदार कोण आहेत, या सर्वांविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुढील भाग पाहणार आहोत. लेक्चर नंबर 2 मध्ये वी आर गोइंग टू लर्न अबाउट क्लाउड ब्रस्ट. व्हॉट इज मीन बाय क्लाउड ब्रस्ट? क्लाउड ब्रस्ट मीन्स ढगफुटी. व्हॉट कॉजेस रेन? पाऊस कसा पडतो? आपण पाहिलेलं आहे की जलचक्र, सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. पाण्याची वाफ झाली की ती वाफेच्या रूपाने वर निघून जाते, त्याचे ढग बनतात आणि त्या ढगांना थोडासा गारवा लागला की पाऊस पडतो. पण काही वेळेस असं होतं की ढगांना उंच डोंगरावरती वगैरे पाऊस, गार हवा लागल्यानंतर पाऊस पडायच्या ऐवजी त्याच्यावर ह्याचं ते संगणन घडून येतं आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो. समटाइम्स द वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम रेन क्लाउड्स डज नॉट रीच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन. समटाइम्स द वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम द रेन क्लाउड्स डज नॉट रीच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन. काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता इन्स्टेड ड्यू टू व्हेरी हाय टेम्परेचर नियर द लँड इट व्हेपोराइज्ड अँड गोज बॅक इन दी सम क्लाउड्स. तापमान जर उष्ण असेल तर त्याची परत वाफ होते आणि ती ढगातच सामावली जाते. बघा, म्हणजे काही वेळा पाऊस देणारे जे ढग आहे त्या ढगातून जे पाणी येतं ते पाणी जमिनीवर न येता काय होतं, उष्ण तापमानामुळं परत तसंच वर जातं आणि त्याची वाफ होऊन ढगात सामावलं जातं. इट वेपोराइज अँड गोज बॅक इन टू दी सम क्लाउड्स. ॲज अ रिझल्ट द अमाऊंट ऑफ वेपर इन दोज क्लाउड्स बिकम्स व्हेरी हाय. आणि त्यांच्यामध्ये वाफेचा साठा अधिक तयार होतो. ड्यू टू रॅपिड कंडेन्सेशन. व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन? संघनन. इट रेन सडनली ओव्हर अ स्पेसिफिक, ओव्हर लक्षात घ्या, स्पेसिफिक अँड स्मॉल रिजन. क्लाउड ब्रस्ट म्हणजे स्पेसिफिक आणि स्मॉल रिजनमध्ये घडून येतं, ठराविक आणि एखाद्या लहानशा भूभागावरती. स्मॉल रिजन ॲट अ रेट ऑफ 100 millimeter per hour or more. दिस इज नोन एज क्लाउड ब्रस्ट. त्याला म्हणायचं क्लाउड ब्रस्ट. 100 मिलीमीटरपेक्षा सुद्धा अधिक पाऊस पडतो, याला क्लाउड ब्रस्ट म्हणायचं. आता 2010 साली किंवा 2005 साली काही ठिकाणी मोठं ढगफुटी घडून आलेली आहे आणि यावर्षीसुद्धा आपण 2020मध्ये अशाच प्रकारची ढगफुटी अनुभवलेली आहे की दिवसभर जोरजोराचा पाऊस पडत होता. क्लाउड ब्रस्ट ऑकर्ड ॲट ले लडाख ऑन 6 ऑगस्ट 2010. 6 ऑगस्ट 2010 रोजी अशीच लडाखमधील लेह येथे ढगफुटी झालेली होती. द क्लाउड ब्रस्ट दॅट ऑकर्ड इन मुंबई ऑन 26 ऑगस्ट 2005 वॉज एक्स्ट्रॉर्डिनरी अँड अनफॉरगेटेबल. 2005मध्ये मुंबईमध्ये झालेली ढगफुटीची जी घटना होती ती विलक्षण आणि न विसरणारी अशी होती. ऑन दॅट डे इट रेन्स अबाउट 950 mm, दॅट इज 37 इंच, 37 इंच इतका, म्हणजेच 950 मिलीमीटर एवढा पाऊस पडला होता की ज्यामुळे अँड द एंटायर सिटी ऑफ मुंबई वॉज waterlogged and flooded.
संपूर्ण जलमय झाली होती आणि पुराचं स्वरूप आलं होतं. आतासुद्धा ह्या वर्षी आपण पाहिलेलं आहे, अनुभवलेलं पण आहे की किती पाऊस झाला होता, की घरांमध्ये पाणी, सगळ्या रस्त्यावर पाणी साठलेलं होतं, बाहेर जाता येत नव्हतं. Why shouldn't we wait the foothill while it is raining heavily? जेव्हा जोराचा पाऊस पडत असतो तेव्हा आपण डोंगराच्या पायथ्याशी का उभं राहू नये? तर जर आपण डोंगराच्या पायथ्याशी उभं राहिलं तर काही वेळेस पावसामुळं ज्या दरडी असतात त्या कोसळण्याची शक्यता असते. ड्युरिंग हेवी रेन देअर आर चान्सेस ऑफ लँडस्लाइड्स अँड फ्लूड. लँडस्लाइड्स अँड फ्लूड म्हणजे दरडी कोसळणे किंवा पूर येण्याची शक्यता असते. ड्युरिंग हेवी रेन देअर आर चान्सेस ऑफ लँडस्लाइड अँड फ्लूड, सो वी शुड नॉट वेट ॲट द फूट हिल व्हाईल इट इज रेनिंग हेवीली. अशा प्रकारे आपण क्लाउड ब्रस्ट पाहिलेला आहे. पुढचं आहे डिझॅस्टर्स, फ्लूड. फ्लूड म्हणजे महापूर. व्हॉट इज मीन्ड बाय फ्लूड? व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फ्लूड? महापूर म्हणजे काय आणि त्याची कारणं कोणकोणती आहेत? हे महापूर कशामुळे येतात? वी हॅव already learnt about floods and effects of floods. Collect information about floods that have occurred at various places in Maharashtra at the last few years. आपण मागील इयत्तेत सुद्धा महापूर आणि महापुराचे परिणाम पाहिलेले आहेत गेल्या वर्षी. तर आपण महाराष्ट्रामध्ये आलेल्या विविध महापुरांबद्दल अशी माहिती मिळवायची आहे. प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन द व्ह्यू ऑफ फ्लूड्स. अशा प्रकारचे प्रश्न येतात आपल्याला परीक्षेमध्ये. व्हॉट आर द प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन द व्ह्यू ऑफ फ्लूड्स? प्रोटेक्टिव्ह मेजर्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय किंवा संरक्षणात्मक काय उपाय करू शकतो आपण महापूर आल्यानंतर? कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स इन माउंटन रिजन्स. कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स इन माउंटन्स ऑफ रिजन्स. डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधणे. कन्स्ट्रक्शन ऑफ प्रोक्लेशन टँक्स. पाझर तलावांची निर्मिती करणे. मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट. मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट. नदीच्या पात्रामध्ये कृत्रिमरित्या सरळ करणे किंवा मोठे करून आणणे. मेकिंग रिव्हर बेड फ्लॅट्स. कल्टिव्हेशन ऑफ न्यू फॉरेस्ट. नवीन जंगलाची निर्मिती करणे. कनेक्टिंग रिव्हर्स. नद्या जोडणे. परत एकदा बघा. कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स इन माउंटन रिजन्स. कन्स्ट्रक्शन ऑफ पर्कोलेशन टँक्स. पर्कोलेशन मीन्स पाझर तलावांची निर्मिती करणे. मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट. कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट. कनेक्टिंग रिव्हर्स. अशा प्रकारचे प्रश्न असतात. गव्हर्मेंट ऑफ इंडिया इस्टॅब्लिश्ड द नॅशनल फूड कमिशन इन 1976. आपल्या भारत सरकारने 1976 साली पूर आयोगाची स्थापना केलेली आहे. द कमिशन हॅज मेड स्पेशल इफेक्ट्स टुवर्ड्स द कंट्रोल ऑफ फ्लूड्स. पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करण्याचे काम या आयोगामार्फत केलं जातं. अ प्लॅन रिगार्डिंग फ्लूड कंट्रोल इज केप्ट बाय रेडी फ्रॉम नॅशनल लेवल टू व्हिलेज लेवल. आणि हा राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणाविषयी आराखडा तयार करण्यात येतो. लार्ज स्केल डॅमेज ऑफ प्रॉपर्टी अँड लॉस ऑफ लाईफ कॅन बी अवॉइडेड बिकॉज ऑफ दिस प्लॅन. आणि ह्या प्लॅनमुळे मोठ्या प्रमाणात जी जीवितहानी आणि वित्तहानी होते ती टाळता येते. नेक्स्ट आहे लाईटनिंग. लाईटनिंग मीन्स वीज पडणे किंवा विजा चकाकणे.
हॅव यू सीन अ फ्लॅश ऑफ लाईटनिंग इन द स्काय व्हेन? आपण आकाशामध्ये वीज चमकताना कधी पाहिले आहे का? हो, तर कधी पाहिली आहे? पावसाळ्याच्या दिवसामध्ये. वीज कशी निर्माण होते? व्हॉट कॉजेस लाईटनिंग? आपण 8व्या टॉपिकमध्ये पण पाहिलेलं आहे. लाईटनिंग जेव्हा दोन ढग एकमेकांना घासतात त्यावेळेस विजा चमकतात. व्हेन एअर अँड द क्लाउड रब अगेन्स्ट इच अदर इन द स्काय, द अप्पर पार्ट ऑफ सम क्लाउड्स ऑन द अप्पर स्लाइड्स बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज अँड लोअर स्लाइड्स बिकम निगेटिव्हली चार्ज. दॅट ऑकर्स लाईटनिंग. म्हणजे जेव्हा दोन ढग एकमेकांना घासतात त्यावेळेस विजा पडतात. You have learnt about generation of electric charge and lightning strikes in the lesson of static electricity. बघा आता आपण पाहिले की what causes lightning. In this lesson we shall learn something about lightning and measure of protection from it. या पाठामध्ये आपण विजा कशा पडतात आणि विजांपासून संरक्षण कसं केलं पाहिजे, लाईटनिंग कंडक्टरचा कसा वापर करायचा, हे आपण ह्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. कोणत्या पाठामध्ये? टॉपिक नंबर 8, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, स्थितिक विद्युत. वंडरफुल थिंग टू नो लाईटनिंग टेम्परेचर मोर इंटेन्स दॅन द सन. ऐकावे ते नवलच. विजेचे तापमान सूर्यापेक्षा सुद्धा देखील प्रखर असते. बरोबर आहे. नॉट ऑल लाईटनिंग स्ट्राइक्स द ग्राउंड. सर्वच विजा ह्या जमिनीवर पडत नाहीत. इन फॅक्ट अबाउट 95 ऑफ द लाईटनिंग फ्लॅशेस आर लिमिटेड टू द स्काय. 95% विजा ह्या आकाशातच असतात. बघा, लक्षात घ्या. आपल्याला तरीसुद्धा किती मोठे मोठे आवाज आणि भीतीदायक वाटते, पण प्रत्यक्षात सगळ्या विजा ह्या जमिनीवर पडत नाहीत. अबाउट 95% लाईटनिंग फ्लॅशेस आर लिमिटेड टू द स्काय. 95% विजा ह्या आकाशातच असतात. फक्त 5% विजा, ओन्ली 5% ऑफ लाईटनिंग रिचेस दी ग्राउंड. फक्त 5% विजा ह्या आपल्यापर्यंत येतात. लाईटनिंग कॅन बी जनरेटेड विदिन 1 क्लाउड, बिटवीन 2 क्लाउड्स और बिटवीन अ क्लाउड अँड द ग्राउंड. विजा ह्या एकाच ढगामध्ये निर्माण होतात. 2 ढगात किंवा 2 ढग जमिनीदरम्यान निर्माण होऊ शकतात. 2 ढगात किंवा ढग आणि जमीन जर एकमेकाला घासलं डोंगराळ भागात तरीसुद्धा वीज निर्माण होऊ शकते. About a cloud on the ground, about 40 lightning flashes occur in per second in the atmosphere. 40 दर सेकंदाला जवळजवळ 40 विजा चमकतात. The temperature generated by lightning is higher than that of the sun. विजेपासून जे तापमान निर्माण होतं ते सूर्याच्या तापमानापेक्षा अधिक असतं. ड्यू टू दिस हाय टेम्परेचर द एअर अंडर हायर प्रेशर एक्सपांड सडनली अँड लाऊड क्रॅशिंग साऊंड इज हर्ड. मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली असलेली हवा अचानक प्रसारण पावते आणि आपल्याला विजा कडाडल्याचा आवाज येतो. डू यू नो लाईटनिंग स्ट्राईक ओपन ग्राउंड मॅक्झिमम टाइम्स. म्हणजे खुल्या मैदानात वीज पडण्याचं प्रमाण हे अधिक असतं. बरोबर आहे. द वर्ल्ड्स मोर्टॅलिटी रेट ड्यू टू द लाईटनिंग इज लो. म्हणजे वीज प्रभावित व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जागतिक स्तरावर कमी असले तरी हाऊएव्हर सर्व्हिवर्स ऑफ लाईटनिंग स्ट्राईक सफर लॉंग टर्म इफेक्ट्स. तरीसुद्धा मृत्यू न ओढवलेल्या लोकांवर
विजेचे हे परिणाम अधिक काळ टिकून राहतात. इमिजिएट ट्रीटमेंट ऑफ लाइटनिंग अफेक्टेड पर्सन कॅन सेव्ह देअर लाईफ. जर वीज प्रभावित व्यक्तीला जर तात्काळ इलाज झाला तरच त्याचे प्राण वाचवता येतात. अ स्टडी ऑफ प्लेसेस स्ट्रक विथ लाइटनिंग शो दॅट इट हॅपन्स मोर ऑन ओपन ग्राउंड दॅन अंडर अ ट्री ऑर नियर वॉटर. विजेचा आघात झालेल्या ठिकाणाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की सर्वात जास्त प्रमाण हे खुल्या मैदानात तर कमी प्रमाण हे झाडाखाली व पाण्याजवळ आहे. Mishaps have occurred most often when a person is at high place or near a tall object. नेहमी व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असताना अशा दुर्घटना घडलेल्या आढळून येतात. व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग थंडर स्टॉर्म्स. विजा कडाडत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे. व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग thunderstorms. Do not stand on open ground or below a tree. मैदानात किंवा झाडाखाली उभे राहू नये. तसेच डू नॉट गो टू अ हाय लोकेशन और क्लाइंब अ ट्री. किंवा उंच ठिकाणी जाऊ नका किंवा झाडावर सुद्धा चढू नका. डू नॉट स्टँड नियर अन इलेक्ट्रिक पोल, अ टेलिफोन पोल, अ टॉवर एक्सेट्रा. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब किंवा टॉवरजवळ जाऊ नका. Do not lean on wired fences around a farm, a compound, garden or a house. शेत, बाग, आवार किंवा घर यांच्या भोवती जे तार कंपाऊंड असतं त्याला टेकून उभं राहू नका. इफ यू आर ऑन अ टू व्हीलर, अ बायसिकल, अ ट्रॅक्टर और ए बोट, गेट ऑफ इमिजिएटली अँड गो टू अ सेफ प्लेस. तुम्ही जेव्हा दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर किंवा नौकामध्ये असाल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावा. डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस. सर्वांनी एकाच ठिकाणी थांबू नका. टेक केअर टू कीप अ डिस्टन्स ऑफ 15 feet बिटवीन एनी टू पर्सन्स. दोन व्यक्तीमध्ये अंदाजे 15 मीटरचं अंतर तरी ठेवावं. डू नॉट यूज प्लग्ड इन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे जोडू नका. डू नॉट यूज अ मोबाईल टेलिफोन किंवा मोबाईलचा वापर करू नका. स्टँड ऑन ड्राय वूड, अ प्लास्टिक शीट, सॅक और जूट क्लॉथ और ड्राय लीव्स. पाऊस पडत असताना पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक किंवा गोणपाट, कोरडा पालापाचोळा याच्यावरती उभं राहा. कीपिंग युअर फीट टुगेदर, सपोर्ट युअर सेल्फ ऑन दी सोल्स ऑफ युअर फीट, प्लेसिंग युअर हँड्स टू युअर नीज अँड क्रोच लो. म्हणजे दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायांवर बसा. स्विमर्स और फिशरमॅन शूड इमिजिएटली कम आउट ऑफ द वॉटर. पोहणारे किंवा मच्छीमारी करणाऱ्या लोकांनी पटकन पाण्याच्या बाहेर आलं पाहिजे. अ पक्के हाऊस इज द सेफेस्ट प्लेस. फाइंड आउट इफ देअर इज अ लाइटनिंग कंडक्टर ऑन एनी टॉल बिल्डिंग नियर युअर हाऊस. इफ नेसेसरी गेट अ लाइटनिंग कंडक्टर फिटेड ऑन युअर हाऊस. पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण असते. आपल्या घराच्या आसपास उंच इमारतीजवळ लाइटनिंग कंडक्टर म्हणजे तडित रक्षक आहे का ह्याची माहिती मिळवा आणि आवश्यक वाटल्यास आपल्या स्वतःच्या घरावर सुद्धा लाइटनिंग कंडक्टर बसवून घ्या. अशा प्रकारे आपल्याला वीज कडाडत असताना काळजी घेणं गरजेचं आहे. आपण इंटरनेटवरून सुद्धा याबद्दल अधिक माहिती मिळवू शकतो. इंटरनेट माय फ्रेंड. विजिट द वेबसाईट अँड compile the information about disasters and disasters management. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापनासंबंधी आपण माहिती गोळा करू शकतो. अशा प्रकारे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये क्लाउड बर्स्ट, फ्लूड
आणि लाईटनिंग हे 3 डिझास्टर्स पाहिलेले आहेत. प्रोटेक्टिव्ह मेजर्स पाहिलेले आहेत. प्रिकॉशन्स कोणत्या घ्यायच्या ते पण पाहिलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वल्कॅनो, सुनामी आणि स्टॉर्म्स हे 3च डिझास्टर्स पाहणार आहोत. पुन्हा पुन्हा शब्द वाचा, शब्दपाठ करा आणि पाठाचे वाचन जास्तीत जास्त 4-4, 5-5 वेळेस केलं तर तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद.